हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. गुड मॉर्निंग सर्वप्रथम सगळ्यांना. आणि आज आहे दत्त जयंती आणि वाजलेत आत्ता 5:45. तर आम्ही आलो यात्रेत, म्हणजे दत्त जयंतीनिमित्त आमच्याकडे चौलला यात्रा असते. तर सकाळी आम्ही आता एवढ्या लवकर उठून म्हणजे 5 वाजता आलो आहे, आम्ही घरातून निघालो आहे आणि आता 5:45 वाजले. तर आम्ही इथे पोचलो आता आणि पुढे दर्शन वगैरे घ्यायचं आहे आणि पायऱ्या एवढ्या पायऱ्या चढून जायचं आहे. वरती देऊळ दिसते, तिकडे जायचं आहे आणि बघूया आता कसं दर्शन होते. गर्दी किती असेल काय माहिती नाही, तर चला. तर ही एंट्री आहे आणि इथून आम्ही वरती जाणार पायऱ्या चढत. तर बघूया पुढे दर्शन कसं होतंय, काय होतंय. काका भेटले, स्मितावशी, जितू काका, नाना आणि काका. त्यांचं दर्शन घेऊन पण झालं. किती वाजता आलेलं तुम्ही? 5 वाजता आलो. आता 5 वाजलेत. हा, ही स्मिता मावशी आहे, म्हणजे मावशीची जाऊ. सुरुवात केली आम्ही वरती जायला आणि माझ्यासोबत आहेत देवेंद्र आणि वृषाली. नीरज पण येणार होता, पण नीरजने एवढा टांग दिली, त्यामुळे आम्ही तिघंच आलो. हे स्टार्टिंग आहे, इथे पूर्ण इथपासूनच दुकानं चालू होतात. पण आता कसं पहिलाच दिवस आहे त्यामुळे सगळं बंद आहे. तर आता अर्ध्यावर आम्ही पोचलोय, दाखवते. एवढ्याच पायऱ्या बाकी आहेत, एवढ्या पायऱ्या चढून आलो आम्ही. आणि बघा इकडे पब्लिक पण दिसते. हे पण स्वामी समर्थांचं मंदिर आहे, येताना जाऊ आपण तिथे. दम लागलाय खूप, चढला जाऊन एवढ्या पायऱ्या चढायच्या तरी हालत झाली बेकार, सवय नाही ना चढायची. यांची पण एक्सप्रेशन्स बघा. देवेन इथून दुकानं स्टार्ट झालेत. हार वगैरे घ्यायचं असेल तर घेऊ शकता. खूप पब्लिक आहे आणि त्यात मला सर्दी झाली, म्हणजे सकाळी कसं थंडी होती ना खूप गाडीवर, तर त्यामुळे सर्दी झाली मला. थोडं ॲडजस्ट करा. आता पोचलोय आपण स्टार्टिंगला, म्हणजे वरती पोचले मी. हे मंदिर आहे, म्हणजे मंदिर पुढे आतमध्ये मंदिर आहे आणि गर्दी खूप, लाईन आहे. तर आम्ही दर्शनासाठी लाईन मध्ये उभे होतो. इकडे मागे पण खूप जास्त गर्दी आहे वरती पण. हे मंदिर आहे इथे आणि हा पूर्ण मंदिराचा परिसर. आणि आतमध्ये भजन आरती वगैरे चालू आहे. बघा इथे किती लाईन आहे दर्शनासाठी. अजून याच्या खाली पण बरेच जण थांबलेत नाही. आता आम्हाला पण किती वेळ लागेल माहिती नाही. 5:45 वाजता आम्ही यायची सुरुवात केली इथे आणि आता वाजलेत ते म्हणजे 6:30. अजून आम्हाला दर्शन नाही मिळालं. खूप आहे पब्लिक. अजून पण खूप गर्दी आहे. हे मंदिराचं एंट्रन्स आणि इथे दादा आहे बघा, तर त्यांच्या सोबतच आलेले आणि त्यांचं दर्शन पण घेऊन झालं. आदर्श दादा आहे आणि संकेत, आणि आम्ही अजून लाईन मध्येच थांबलोय. दिसत नाही.
कधी नंबर लागेल काय माहिती. आरती वगैरे झाले आता आणि खूप जास्त मागे पण बघा का किती खूप सगळेजण वेटिंगला थांबलेत मागे. आणि पहाट पण झाले म्हणजे उजाडले. आम्ही 6:30ला इथे आलेलो आणि आता वाजलेत म्हणजे 7 आणि बघा इथे पूर्ण असं उजळलंय सगळं. मग अशी किती काळोख होतं आम्ही वरती आलो तेव्हा आणि आरती चालू होते त्यामुळे खूप जास्त लेट झाला, थांबावं लागला. आणि आता दर्शनाच्या वेळेला खूप घाई करते, नीट दर्शन पण घेऊन नाही देणार. अजून वेटिंगवर पण किती खूप जण वेटिंग. इथून खालून पायऱ्या आहेत, इकडे पण खूप लोक असते. फायनली आलोय आम्ही, पोहोचलोय आता मंदिरात. आणि हा मंदिराचा व्ह्यू, गर्दी आहे. दर्शन हा मंदिराचा व्ह्यू कसला दिसतोय बघा. आणि असे ऑरेंज ऑरेंज लाईट्स आलेत मला, असं धुके आल्यासारखं झालंय. आणि दर्शन झालंय आमचं, नीट दर्शन पण नाही करून दिलं लोकांनी, खूप घाई केली आता. आता पुढचं मंदिर म्हणजे माई जानकीबाई हनुमानदास एवढं मोठं मंदिर आहे तसं. तर इथे हनुमान आहेत, विठ्ठल रखुमाई, रामदेव महाराज, साईबाबा, ज्ञानदेव, गजानन महाराज आहेत. आता इथून बाहेर पडतोय आणि बघा बाहेरचा पण व्ह्यू बघा कसला दिसतोय, एकच नंबर. आणि आता वाजले ते म्हणजे 7, 5 वाजता घरून निघाले ना, 5:15ला आणि दर्शन व्हायला 7 वाजलेत, म्हणजे 2 तास तर गेलेच. हे बघा इकडे पण कसलं भारी दिसते. व्ह्यू बघा फक्त कसला भारी दिसते. खूप भारी व्ह्यू आहे, भारी, एक नंबर. इकडे बघा हे
एवढं वरती चढून आलं आम्ही. इथे बघा आकाश पाळे दिसत आहेत 2 आणि बाकी सगळे. तर इकडून एवढ्या खालून आम्ही इकडे वरती आलं. आणि हे बघा इथे हे पूर्ण बीच आहे. बीच दिसते बघा. चा व्ह्यू बघा कसला दिसतोय भारी, एक नंबर. एक नंबर व्ह्यू आणि खूप वारा सुटलाय. अजून पण लोक खूप असे गर्दीमध्ये आहेत, लाईन मध्ये. अरे आमचं झालंय दर्शन, आता चाललंय. भारी व्ह्यू आहे आणि खूप छान वारा सुटलाय. त्याची ती का माझी फ्रेंड भेटली मला इथे. अरे इकडे काय आणि हा दादा आहे, लक्षच देत नाही. चल चप्पल घ्यायला आलेली मी, इकडे चप्पल ठेवलेली. आणि हे बघा सूर्य कसला दिसतोय. आता चाललो आम्ही. येताना तिकडून त्या साईडून आलेलो, आता जाताना इकडून चाललंय. जाताना नाही का एवढं वाटत, आणि येताना जरा दम लागतो. तरी जास्त पायऱ्या पण नाहीयेत, 300-350 काहीतरी असतं. इथून दाखवत ना मला मंदिर. गर्दी बघा इकडे पूर्ण, इकडे पण गर्दी आहे. इथे पण मंदिर आहे. लाईन बघा इकडे पण, तर लाईन लागले बघा. अशी नव्हती इकडे लाईन. आम्ही सरळ गेलो तिकडे, फक्त एंट्रन्सला आम्हाला लाईन मिळाली. पण आता इथपर्यंत इथून लाईन आहे यार, खूप गर्दी. हाय कसलं दिसतंय. तर सकाळी आलो तेव्हा नुसता काळोख होता, उजाडलाय तर दिसायला व्ह्यू पण छान दिसतोय. हा व्ह्यू पण दाखवते. इथे पण खूप छान व्ह्यू दिसते बघ. आणि पूर्ण सगळीकडे डोंगर आहे, त्यामुळे खूप गारठ आहे. आता एवढं नाही, आता नाही एवढं थंडी लागत, पण सकाळी खूपच होती. आणि गाडीवर तर काय विचारायलाच नको. आणि या दोघांनी स्वेटर घातलेलं, मी स्वेटर आणायला पण विसरले, त्यामुळे मी खूप गाडटले. त्यात मी गाडीवर एकटी. पण मस्त झाला दर्शन. थोडी घाई झाली कारण खूप गर्दी होती, त्यामुळे मग नीट दर्शन नाही एवढं घ्यायला. हो बऱ्यात ना, नाही काय यायचं. आता जातोय तर कोण ना कोण भेटतंय जाता जाता रस्ता. धर्म करा. हे बघा, हे स्वामी समर्थांचं मंदिर आहे. म्हणजे आपण इथून खाली आलोय आणि खाली आल्यावर म्हणजे पूर्ण खाली ना अर्ध्यावर, आणि मग इथे मंदिर लागतंय स्वामी समर्थांचं.
इथे असे पैसे कळतात नाही. मी पण चिकटून बघते आपण चिकटतंय का. चिकटला. पण मग अशी गेलेलो आपण, तर आता झालं दर्शन आणि आम्ही आलो खाली आणि थोडासा इथे बसलाय. चल समोर पण छान असं बीच व्ह्यू दिसते. काय कोण आहे ते मागे, कोण दिसते काय माहिती नाही. मी ओळखतच नाही ह्याला, तर मी ओळखतच नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. कोण रे तुम्ही, कुठून आलात? कुठून आलात? आवी सकाळी रात्री आलेला. आवीचे फ्रेंड आहेत, म्हणजे आवीचा फ्रेंड आहे हा साहिल, माझा भाऊ, मी त्याची दीदी. हो. आता मी खाली उतरले आणि इथून परत दुकानात चालू होत आहेत. तरी आता कशी आज पहिलाच दिवस आहे त्यामुळे एवढे काय अजून उघडलेत ना दुकानं, आणि सकाळच आहे आता उघडायला सुरुवात करतात. तर बघा आज रात्री पण येईन मी उद्या वगैरे, तेव्हा बघा गर्दी, एवढी गर्दी असेल ना की काय विचारच नका. हे मगाशी मी दाखवलं तुम्हाला, हे बघा, हे मगाशी दाखवलं मी तुम्हाला. एंट्रन्स आहे हा दत्त मंदिराचा. परत भेटते ते, काय माहिती कोण आहेत. कोण आहेस रे तू? काय झालं? हा हा दिसतंय तुम्हाला, कोण आहे काय माहिती, हा कोण आहे. यार बघा कसं बोलतोय. चल त्याला चांगलं बघवतच नाही माझं. आणि हा शेऊ, साहिलचा लाडका शेऊ. तुला शोभता लहान भाऊ, तुला शेऊ बोलतोय. त्याला दादा बिदा बोलायला सांगायचं ते काय नाही करेन वाटते तुला. इकडे सगळं मिठाईचं दुकान आहे. ते आपण घ्यायची आहे ना मिठाई, कुठून घ्यायची? कुठून घ्यायची? सगळे दुकान सध्या बंद आहेत. मेनच फक्त एखाद दुसरं उघडलंय. ती बघ पुढे सगळीकडे मिठाई मिठाई. कपल कसं चाललंय पुढे पुढे. इकडे हे घ्यायचं आहे का? ते सर्व प्रकारची मिठाई मिळेल तुम्हाला. खूप पदार्थ त्याच्यामध्ये, हलवा, मैसूर आहे, सगळी मिठाई एका जागी मिळेल. आम्ही पण घेतो आता इथूनच. आम्ही चाललो, दर्शन वगैरे छान झालंय आमचं, सगळं घेतली, मिठाई वगैरे घेतली आणि आता मी चाललो ते माझ्या घरी. तर इथे गाडी काय, ही माझी गाडी आहे आणि देवेंद्रची. आणि इकडे आम्ही गेलेलो वरती, देऊळ इकडे बघा, इथे वरती देवाचा झेंडा जो दिसतो ना, इकडे एवढ्या वरती आम्ही गेलेलो. तर आता ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.